आज मेरी मुलाकात किनसे होने वाली है ये आपको जानना है? एक मिनट में कोशिश करता हूँ कॉल करने की। हेलो हेलो। अरे बाप रे, रॉन्ग नंबर लगा शायद। एक मिनट फिर से कोशिश करते हैं। हेलो हेलो मॅडम, हॅलो. हाँ बोलिए। हाँ बोलिए। मुझे एक मिनिट, काहीतरी गोंधळ होतोय, घाम फुटतोय मला। 2 मिनिटं, मैं फिर से कोशिश करता हूँ। लेडीज की आवाज आ रही है उधर से। हेलो हेलो हेलो। बाप रे, प्लीज क्या हो रहा है? लेडीज की आवाज आ रही है। कौन बोलता है बोलिए अपन? ना। अरे मैं लेडीज हूँ तो लेडीज की आवाज आएगी ना। ऐसा थोड़ी है गधे की आवाज आएगी या कोमड़े की आवाज आएगी, बकरी की आवाज आएगी। मैं लेडीज हूँ तो हूँ। देखना है क्या मुझे? मैं जेंट्स पुरुष बोल रहा हूँ। अच्छा, ऐसी फैकल्टी भी है क्या आपके अंदर? तुम्ही लेडीज पुरुष सॉरी लेडीज मॅडम आहात का? नाही नाही नाही, मी पूर्णपणे लेडीजच आहे। अरे बाप रे, बहुत ज्यादा मेरे को ना गोंधळल्यासारखं हो रहा है अभी, और क्या बात करना है समझ में नहीं आ रहा। ये क्या होता है गोंधळल्यासारखा? क्या होता है? यानी आपके शरीर में कुछ ऐसा हो रहा है क्या? ऊपर से नीचे तक ऐसा गोंधळलेला वगैरह ऐसा? नहीं, मैं आपको बताता हूँ ना, वो हम टी शर्ट वॉशिंग मशीन में डालने के बाद वॉशिंग मशीन स्टार्ट करते हैं, फिर वो टी शर्ट का जो होता है ना, वो मेरा हो रहा है अभी। चुरगाड़ा? हाँ, चुरगाड़ा चुरगाड़ा। अच्छा, तो आप चुरगाड़ गए क्या अभी? हाँ, वारा बगे चुरगड़ू, वैसे मेरे को बाबूराव बगे चुरगड़ू हो रहा है अभी। ये कौन है बाबूराव? आई थिंक नाउ इट इज इनफ, और आपके समझ में आ चुका होगा मैं आज किससे बात कर रहा हूँ। नन अदर देन द ग्रेट बाबूराव। तो आपके समझ में आ चुका होगा कि आज मैं किनसे बात करने वाला हूँ। बिल्कुल, हम सब लोगों के फेवरेट बाबू भाई बाबूराव, यानी कि यशवंत कुलकर्णी। इन्होंने इतिहास रचा था प्रैंक करने में। जेन्युइन प्रैंक करने में इनका हाथ कोई नहीं पकड़ सकता था। इन्होंने इनके करियर की शुरुआत करी थी कैजुअल अनाउंसर के तौर पे आकाशवाणी में। उसके बाद इन्होंने ज्वाइन किया टोमेटो एफएम, देन रेडियो सिटी, देन अपला एफएम, और अब रेडियो ऑरेंज। रेडियो ऑरेंज सांगली के ये है प्रोग्रामिंग हेड। तो चलिए जानते हैं इनसे रेडियो के बारे में, ये क्या कुछ सोचते हैं। बिना किसी देरी के चलिए शुरुआत कर देते हैं। रेडियो इंडस्ट्री में इन्होंने रेवोल्यूशन लाया था, और उस समय में इनका जो शो था बाबूराव बोलते हैं, टेन टेन, बहुत हिट शो था। सबसे पहले थैंक यू वेरी मच बाबूराव, मेरे शो को आज ज्वाइन करने के लिए। यस अक्षय, थैंक यू वेरी मच। मैं भी कहता हूँ थैंक यू, क्योंकि तुमने मुझे यहाँ बुलाया और बोलने का चांस दिया। नहीं नहीं, तो चांस की क्या बात है, चांस तो आपने मुझे दिया है। आपके साथ में पॉडकास्ट कर रहा हूँ जेन्युइनली। तो आपण खूप मिक्स गप्पा मारणार आहोत, मराठी हिंदी जसं आपल्याला जमेल तसं। पण आज तो जो एक्सपिरियन्स होता ना प्रँकचा, अरे बाप रे, मी इमॅजिनच करू शकत नाही आहे। तुम्ही ते जे करायचा टोमॅटोला, ते खरंच जेन्युइन असायचं का? हा, म्हणजे मी कधी असे फेक कॉल घेतले नाहीत। म्हणजे माझ्याकडे नंबर्स यायचे, आपण पोस्टातून पत्र मागवायचो और उसी के हिसाब से हम वो जो लेटर्स आते थे वो पढ़ के उसे से कंटेंट निकाल के, क्योंकि लोग लिखते थे ना उसमें कि ये बंदा ऐसा ऐसा है, इसका वीक पॉइंट ये है वो है, और वो सब सोचने के बाद उसको कॉल लगाने का। और वो कॉल था, वो पूरा लाइव कॉल रहता था, और वो बाद में एडिट करके हम ऑन एयर छोड़ देते थे। आपके 2 कॉल्स मैंने बचपन में, मतलब जब मैं छोटा था तब मैंने सुने थे, जो आज भी मेरे को याद है। एक समुद्र वाला, अच्छा, नळ नळ, वो प्लम्बर को फोन लगाते हैं ना, समुद्र, वो ऐसा था। हाँ, वो वाला। और दूसरा एक मेस में आपने फोन लगाया था एक आंटी जी को। बराबर बराबर। ये 2 कॉल्स, मतलब ये देखिए ना कितनी बड़ी ताकत है रेडियो की, कि मैंने तब सुना था, शायद 15 साल हो चुके होंगे उस चीज को। अभी 2008-9 की बात हो रही होगी शायद। हाँ, 2008-9 में शुरू हुआ था वो, और वो अभी तक चल रहा है। यहाँ रेडियो ऑरेंज में भी मैं बाबूराव कॉलिंग नाम से वो शो करता हूँ और लोगों को प्रैंक करता रहता हूँ। बहुत बड़ी बात है, और ये सबसे इम्पोर्टेंट है कि आप ना वो जेन्युइनली करते हैं। वरना क्या हो जाता है, बहुत बार हम उसमें नुआंसेस लाने के लिए थोड़ा सा उसमें स्क्रिप्ट करते हैं, फ्रेम करते हैं, लेकिन बाद में मजा नहीं आता वो सुनने में, है ना? वो क्या रहता है, उस वक्त
का जमाना थोड़ा सा अलग था, स्मार्टफोन नहीं थे उस वक्त आए थे। लेकिन वहाँ एक चीज अच्छी रहती थी कि नंबर्स नहीं जाते थे लोगों के पास डायरेक्टली, तो लैंडलाइन से मैं कॉल करता था और रिकॉर्डिंग सिस्टम में वो रिकॉर्ड होता था, तो लोगों को लगता था कि सचमुच कोई बोल रहा है, कोई प्रॉब्लम आया है या कोई जो भी हम प्रैंक करते थे उसमें लोग ऐसा ये हो जाते थे, घुल मिल जाते थे और बात करते रहते थे। और जब एक पॉइंट ऐसा आता था कि मैं उनको जब चिढ़ाता था तो उसी पॉइंट पे मैं वो फोन कट कर देता था कि वो जब गालियां देना शुरू करता है उस वक्त में वो कट करता था। तो बहुत बड़ा मजा आता था उसमें। और लोगों को सुनने में देखो कैसा रहता है कि लोगों को दो बंदे झगड़ रहे हैं तो देखने में तीसरे आदमी को मजा आता है वो देखने। इंडियन डीएनए। हाँ, तो ऐसा वहाँ होता था और लोग सुनते थे इंटरेस्ट लेके, कारण लोकांना माहिती होतं ना की हा बाबूराव बोलतोय ते, आणि त्यांचं असं असायचं की मी कोण आहे हे लोकांना माहिती होतं पण त्या माणसाला माहिती नसायचं कोण। म्हणजे जेव्हा मी रिव्हील करायचो, जेव्हा लास्ट एक कॉल लगाते थे कि मैं अमुक अमुक बात कर रहा हूँ और ये ऐसा, तो उसमें थोड़ा सा वो रिलैक्स हो जाता था और तो वो मजा आता था। मैं अभी जो ये कंसर्न लेके स्टार्ट कर रहा हूँ ना कि रेडियो जिंदाबाद नाम की सीरीज है हमारी, इसमें मैं रेडियो की थोड़ी बात कर रहा हूँ। मेरे को पर्सनली ऐसा लग रहा है कि थोड़ा रेडियो डाउन हो रहा है, तो इसके लिए मैं अलग अलग आप जैसे जो बहुत बड़े रेडियो के लोग हैं उनको मैं मेरे पॉडकास्ट में लाने की कोशिश कर रहा हूँ। स्ट्रेट फॉरवर्ड पूछना चाहता हूँ मैं आपसे कि आपको सच में लगता है रेडियो जिंदा रहेगा फ्यूचर में 5 साल बाद? क्यों नहीं रहेगा? मुझे ये बहुत बढ़िया लगता है अगर मेरे को कोई क्रॉस क्वेश्चन करता है उसको। नहीं, वो सवाल ही नहीं उठना चाहिए। जो भी अब ये बोलते हैं तो क्रॉस मीडिया जब बातें करते हैं कि अभी रेडियो कौन सुनता है वगैरह, ये सब बकवास है। क्योंकि क्या है, आपने वो न्यूज़पेपर पढ़ा होगा बचपन में, तो अभी भी लोग न्यूज़पेपर पढ़ते हैं ना। बिल्कुल, इतने मीडिया आए, टीवी आया, तो टीवी आने के बाद लोग बोलने लगे कि नहीं अब ये सब कौन करेगा, न्यूज़ तो सामने दिख रहे। उसके बाद चैनल्स आ रहे, सुबह की जो हम न्यूज़ पढ़ते थे तो उससे पहले हमें वो टीवी पे दिखाई देती है आजकल, मोबाइल में दिखाई देती है। लेकिन फिर भी लोग आज न्यूज़पेपर पढ़ते हैं क्योंकि वो न्यूज़पेपर का एक माहौल अलग रहता है, पूरी न्यूज़ उसमें आती है, क्या हुआ क्या नहीं। और ये सब जिनको पसंद है वो न्यूज़पेपर पढ़ते ही है। ऐसा थोड़ी है कि बाबा नहीं अभी टीवी देखता हूँ मैं अभी पेपर नहीं पढ़ता। ठीक है, कुछ कम ज्यादा हुआ होगा ना, ऐसा नहीं है, लेकिन पूरा बंद होगा, कोई नहीं सुनेगा, कोई नहीं पढ़ेगा, ऐसा बिल्कुल नहीं होगा। क्योंकि हर एक मीडिया की पावर अलग है और हर एक मीडिया उसी तरह से वो डेवलप करता जा रहा है। तो उसमें अगर डेवलपमेंट आपने की, कुछ नए नए आइडिएशन उसमें लाए और नए नए कंसेप्ट डाल के कुछ इवेंट करे या फिर ग्राउंड एक्टिविटीज करे, तो ये सब लोगों तक पहुंचता है और लोग वो सुनते हैं, देखते हैं, पढ़ते हैं। अब न्यूज़पेपर के बारे में बोला जाए तो ऐसा ही होता है ना, न्यूज़पेपर वाले बहुत सारे नए नए कंसेप्ट इस्तेमाल करते हैं, बहुत सारी सप्लीमेंट्स निकालते हैं, अलग अलग बुक्स छापते हैं, वो बहुत सारे आइडिएशन मिला के वो न्यूज़पेपर सर्वाइव कर रहा है। तो वैसा ही रेडियो का है, तो रेडियो भी डेवलप हो रहा है, ऐसा नहीं है। लेकिन एक क्वेश्चन का मेरा बैकग्राउंड ये था कि जो हिस्टोरिक विविध भारती हमारे देश में था, देश की धड़कन विविध भारती, ऐसा अगर मैं कहूँ तो वो एग्जैजुरेशन नहीं होगा, लेकिन विविध भारती बंद हो रहा है, आकाशवाणी के बहुत सारे स्टेशन बंद हो रहे हैं, नया आकाशवाणी का कोई स्टेशन नहीं आ रहा। अब आकाशवाणी का नया स्टेशन आना तो बहुत दूर की बात है। मुझे लगता है 1990 के बाद कोई रिक्रूटमेंट नहीं हुई है आकाशवाणी में। और अगर मैं कमर्शियल रेडियो की बात करूं तो 2016 में थर्ड फेज की सेकंड बैच हुई थी, बाद में कुछ कोई एक्सपांशन नहीं हुआ है। और ये जो इंफ्रास्ट्रक्चर हमारे यहाँ रेडियो का डेवलप होना चाहिए था, अभी फॉरेन में डिजिटल रेडियो सिस्टम आया है, DRS। अगर मैं बहुत बड़ी महंगी कार खरीदूंगा तो उसमें DRS लगा हुआ होगा, तो उसमें हमारा ऑरेंज हम नहीं चला पाएंगे। तो इसके लिए हम ना प्रिपेयर्ड ही नहीं है अभी। दूसरी तरफ क्या हो रहा है, बहुत सारे जो बड़े प्लेयर्स थे वो एक तो वर्चुअली जा रहे हैं, वर्क फ्रॉम होम वो करवा रहे हैं, या फिर वो स्टेशन बेच रहे हैं, या फिर वो स्टेशन बंद कर रहे हैं। ये हमारे इंडिया में जब मैं देख रहा हूँ तो जेन्युइनली मन में सवाल पैदा हो जाता है, क्या सच में जिंदा रहेगा रेडियो फ्यूचर में? नहीं, देखो इसमें भी 2-3 रीजन है जो आपने बताया ऑल इंडिया रेडियो का, वो रीजंस अलग है। लोग सुनते नहीं इसलिए वो बंद हो रहा है, ऐसा तो रीजन मुझे नहीं लगता। क्योंकि आज भी ऑल इंडिया रेडियो जिसे हम आकाशवाणी कहते हैं वो भी सुनने वाले लोग हैं, क्योंकि उसका एक स्टाइल अलग है उसके, और उन्होंने बदला नहीं खुद को, उनका स्टाइल वैसा ही रखा, जो चाहते हैं वो सुनते ही है।
ऐसा नहीं, मैं खुद सुबह ऑल इंडिया रेडियो सुनता हूँ, मैं भी सुनता हूँ। तो ऐसा थोड़ी, हाँ रिक्रूटमेंट नहीं हुई, कुछ सैलरीज नहीं बढ़ी वगैरह वगैरह, ये जो चीजें है वो इंटरनल, वो गवर्नमेंट का डिसीजन है, उससे रेवेन्यू और ये बहुत सारी चीजें रहती है, उस हिसाब से वो डिसीजन लेते हैं। लेकिन वो बंद हो रहा है, ठीक है, 2-3 ट्रांसमिशन उनके बंद कर दिए, प्रोग्राम कम कर दिए वगैरह, ये सब चीजें ठीक है, हो रही है, लेकिन वो भी चेंज हो रहे हैं अभी, वो भी अलग अलग तरीके से कुछ इवेंट ग्राउंड एक्टिविटीज कर रहे हैं अभी सांगली में भी मैं देख रहा हूँ कि अभी 2-3 महीने पहले उन्होंने एक बड़ा इवेंट लिया था, कुछ कंपटीशन रखते हैं ग्राउंड पे, तो ऐसा बहुत कुछ अलग अलग हो रहा है उसमें भी, तो ये भी बंद नहीं होगा। और दूसरा मैं एक बात कह रहा था कि ये जो चीजें हैं, इलेक्ट्रिक व्हीकल आ गई और ये होगा वो होगा, डिजिटल हो रहा है अमेरिका में, लेकिन अपने देश में, अपना देश बहुत बड़ा है और रूरल एरिया हमारे भारत में बहुत जगह ज्यादा है, तो वहाँ अभी तक अपना इंटरनेट भी नहीं पहुंचा बहुत सारी जगह, तो उसी जो छोटे मोटे गांव है ना, वहाँ रेडियो ही सुनते हैं लोग, FM ही सुनते हैं, तो वो क्या है, आपके मोबाइल में डाटा चाहिए ना, आपको पैसा खर्चा करके वो वाईफाई चाहिए, आपको इंटरनेट का डाटा चाहिए, तब भी आप वो स्मार्टफोन पे वो देख सकते हैं ना, लेकिन FM को तो कुछ पैसा नहीं लगता। उसके तो ये रिगार्डिंग भी कुछ चर्चा हो रही थी कि FM रेडियो जो है वो भी सब्सक्रिप्शन बेसिस पे ऊपर स्टार्ट करना चाहिए, वो बहुत ज्यादा चर्चा नहीं हुई थी, बहुत कम लेवल पे हुई थी, वो एक अलग मुद्दा है, आज हम उसको टच नहीं करेंगे। सर देखिए, बेलगाम में रेडियो नहीं है, बेलगाम मेरे हिसाब से मतलब बहुत बड़ा शहर है वैसे, और जो हमारा कारपोरेशन का टैक्स जनरेशन होता है आई थिंक वो 2000 करोड़ से भी ज्यादा है पर एनम, तो वैसे रेडियो आने में कोई दिक्कत नहीं थी। सेकंड बैच की पूरी बैच खत्म हो गई, लेकिन यहाँ पर फ्रीक्वेंसी अलॉट नहीं हुई थी बेलगाम के लिए। अच्छा, तो अगर कोई आना चाहता था तब भी वो नहीं आ सकता था क्योंकि फ्रीक्वेंसी ही अलॉट नहीं हुई थी। अभी 2000 उसके बाद में जो आई फेज, थर्ड फेज के सेकंड बैच तक रेडियो इंक्लूडेड नहीं था, थर्ड बैच में यहाँ पर अनाउंस कर दिया मिनिस्ट्री ने, लेकिन फिर भी यहाँ पर रेडियो नहीं आया। और मैं देख रहा हूँ कर्नाटका में, इफ आई कंपेयर टू महाराष्ट्र, रेडियो का पेनिट्रेशन बहुत कम है, बहुत गिने चुने रेडियो स्टेशन है कर्नाटका में। तो वो जो एक रेडियो का कल्चर होता है, जैसे हम सुबह उठने के बाद वंदे मातरम से स्टार्ट होता है ना, सुप्रभात, बहुत सूदिंग एक्सपीरियंस होता है, और जब बचपन से आप वो सुनते हो तो आपके डीएनए से रेडियो अलग ही नहीं हो सकता। लेकिन बेलगाम का प्रॉब्लम ये है कि इन लोगों को ना उसकी टेस्ट ही नहीं है। अच्छा, तो वो थोड़ा सा कमर्शियल सोच है वो, तो वो उस हिसाब से वो बिडिंग होगा, और वहाँ जो भी बिडिंग करेगा, जो भी कोई FM चैनल वाले होंगे वो, तो वहाँ भी आ जाएगा। अभी आप ही कह रहे थे कि FM सारे बहुत सारी जगह नए कुछ चीजें आई, लेकिन हमारे बेलगांव में FM नहीं है, तो वो थोड़ा सा कमर्शियल लेवल पे काम चल रहा होगा। और अभी जो गवर्नमेंट ने डिक्लेयर किए हैं बहुत सारे स्टेशन, तो उसमें वो आ जाएगा, शायद ऐसा भी हो सकता है ना। ऐसा नहीं कि वो उधर नाही आहे मतलब प्रॉब्लेम आ गई, ऐसा थोडी रहता है. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की लोकांची जी अभिरुची आहे ती आपण वाढवली पाहिजे, ती टेस्ट वाढवली पाहिजे. काय एवढा गॅप घेतला गव्हर्नमेंटनी नवीन फ्रिक्वेन्सी देण्यासाठी वगैरे, त्याचा पण एक सर्वे असणार आहे, त्याचा पण काहीतरी अभ्यास चालू असणार आहे आणि त्या ह्याच्यातून नवीन किती स्टेशन द्यायचे, कुठले द्यायचे. कम्युनिटी रेडिओ सारखा चॅनल सुद्धा त्याची रेंज कमी असून सुद्धा आज तग धरून आहेत. त्यामुळे ही पॉवर जी आहे या माध्यमाची मुझे नहीं लगता कि ये कम हो जाएगी आने वाले पीरियड में. तो आप मुझे बताइए कि इतना हम डिजिटलाइज्ड हो रहे हैं. देखिए इंडिया में मैंने एक वीडियो देखा कि एक लेडी औरत एक ये बेच रही थी वेजिटेबल, और कस्टमर ने पूछा कितने हो गए, तो उसने ऐसे वो जो ये होते हैं ना स्केल जिसके ऊपर वजन करते हैं, तो उसको पलट के दिखाया QR और बोला कि स्कैन करो. तो इतना हम डिजिटलाइज्ड हो रहे हैं. तो इतने डिजिटलाइज्ड होते हुए रेडियो के चिपक के रहना क्या जरूरत है? नहीं देखो, अभी कार में जब FM आ गया शुरुआत में तो लोग कार में FM सुनते थे. उसके बाद सीडीज आ गई, कैसेट तो थी पहले से, उसके बाद सीडीज आ गई, पेन ड्राइव आ गया. लेकिन अभी लोग कार में FM ही सुनते हैं. क्यों सुनते हैं? क्योंकि तुम्हें ब्लूटूथ लगाना है तो तुम्हारा डाटा चाहिए, और हमें जो गाना सुनना है वो हमें पता है वो सुनते हैं. लेकिन जब FM पे गाना आता है तो हमें पता नहीं रहता कि अगला गाना कौन सा है. तो एक क्यूरियोसिटी जो रहती है ना, अचानक से नया गाना लग गया, कुछ अचानक से पुराना गाना लग गया, तो हम
एक्साइट हो जाता है, अरे वाह कितना बढ़िया गाना लगा है। ऐसी जो फीलिंग आती है ना वो सिर्फ FM से ही आती है, वो ब्लूटूथ या फिर तुम्हारे पेन ड्राइव से नहीं आती, क्योंकि हमें पता है की अगला गाना कौन सा है। आणखीन एक मला त्याच्या पुढे जाऊन बोलायचं होतं की फक्त ओळीने गाणी ऐकणं, हे गाणं ऐकवणं हेच FMचं काम आहे, एक करमणुकीचं माध्यम आहे आणि ते गाणं ऐकवायचंच काम करतं, हे जरी खरं असलं तरी बाकी हे सगळं पंचपक्वानाचं ताट सजवण्यासाठी, खुसखुशीतपणा येण्यासाठी आरजेस असतात, बाकी काही सेगमेंट्स असतात, काही कॉम्पिटिशन्स असतात, त्याच्यावरती कॉन्टेस्ट खेळल्या जातात, त्याची उत्तरं मागवली जातात वगैरे, हे सगळं आहे हे तुम्हाला ब्लूटूथच्या गाण्याच्या बरोबर नाही मिळणार आहे. अनवॉन्टेड स्पॉटिफाय एखादा फनी तुम्हाला आता सेगमेंट ऐकायला मिळतो रेडिओवरती, FM वरती, तर तसा फनी सेगमेंट तुम्हाला असा मध्येच एकदम कुठल्याही ह्याच्यात येणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अडकून पडावं लागत नाही, तुम्हाला टीव्ही समोर बसावं लागत नाही, तुम्हाला न्यूजपेपर वाचायला खुर्चीत बसून वाचावं लागतं. तुम्ही गाडीमध्येच काय FM हिट झाला, कारण गाडी चालवता चालवता कानावर काहीतरी पडावं. सकाळी स्वयंपाक करताना घरातल्या स्त्रियांच्या कानावर FM पडत असतं, म्हणून त्या सकाळी उठल्यावर कुठलीही बाई 7 वाजता टीव्ही समोर नाही जाऊन बसू शकत. म्हणजे हे जे ह्या माध्यमाची ताकद आहे ना ती खूप मोठी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंध व्यक्ती सुद्धा ते ऐकू शकतो. त्यामुळं ही जी FMची ताकद आहे, रेडिओची ताकद आहे, ती कमी होणं शक्य नाहीये. हे जे तुम्ही सांगितलं ना, या मताशी मी 100% सहमत आहे. जी लोक कामसू आहेत आणि जी लोक कर्मनिष्ठ आहेत, नेहमी काही ना काहीतरी करत असतात, त्यांच्यासाठीचं प्रभावी माध्यम म्हणजे रेडिओ. आणि जर कुणाला लाईफ मध्ये टाइमपास करायचा असेल तर मग भरलंय सगळं. आणि त्याचं गंमत अशी आहे, मी ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे, जेव्हा सीझन असतो, एखाद्या सणवार आले समजा किंवा एखाद्या कुठल्या तरी मोठं फंक्शन आहे, लग्न सराई असेल, त्यावेळेला रात्रीपर्यंत काही लोक कामं करत असतात, म्हणजे त्यांच्या काही नाईट शिफ्ट सुरू असतात, त्यावेळेला लोक FM लावूनच ते काम करत असतात. अगदी, कारण त्यांना ते काम केल्याशिवाय पर्याय नसतो आणि कानावर FM पडतं, गाणी पडत असतात, त्यामुळे ते ऐकत असतात FM. माझं उदाहरण सांगतो ना मी, 2008-9च्या सुमारला ज्या वेळेला टोमॅटो नवीन आलं होतं कोल्हापूरच्या साईडला, तेव्हा गणपतीचाच सीझन होता. ऑलमोस्ट गणपतीच्या दिवसांमध्येच आसपास ते लॉन्च झालं होतं. मी रात्रीचं काहीतरी करत होतो आमच्या घरामध्ये आणि आम्ही तो रेडिओ लावला होता. खूप जुगाड केलं होतं मी ते रेडिओ ट्यून करण्यासाठी, कारण त्यावेळेला अजून FM माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. FM रेडिओ तो ते एरियल बाहेर काढून मग त्याला वायर लावून हे सगळं केलं होतं. आणि तेव्हाची जी जिंगल होती ना टोमॅटो FMची पहिली, दिनभर रेडिओ सुनना, आता मी काय सिंगर नाहीये, पण ते इतकं म्हणजे आत बसलंय मनामध्ये. एखादी गोष्ट मनामध्ये बसवण्याचं कौशल्य रेडिओमध्ये जे आहे ते मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या माध्यमामध्ये असेल. ते आवाजाच्या माध्यमाची ताकद आहे. गाणी लोक काय ऐकतात, कारण ती गाण्याचं चित्र डोळ्यासमोर रंगवत असतात. तुम्ही एखादी गोष्ट ऐकता, कथा ऐकता, पूर्वी आकाशवाणीवरती नभोनाट्य नावाचा प्रकार असायचा, ते डोळ्यापुढे सगळा तो प्रसंग उभा राहायचा लोकांच्या आणि तो प्रत्येक जण स्वतःच्या बुद्धीनुसार तो प्रसंग डोळ्यापुढे येते. एखाद्याला एखादा पूल असेल नदीवरचा, तर तो पूल एखाद्याला नदीवरचा वाटेल, एखाद्याला एखाद्या खाडीवरचा पूल वाटेल, असं काही तर त्याच्यातून इमॅजिन करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला क्षणात चंद्रावर नेऊ शकतो आवाजचं माध्यम हे, आणि क्षणात तुम्हाला समुद्राच्या तळाशी पण नेऊ शकतो. हे वर्णनात्मक जे कानावर पडतं ना, त्याच्यातून तो माणूस त्याची इमॅजिन तयार करत असतो. त्यावेळेच्या ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या रेडिओवरती, आता ऍड कोण लक्षात ठेवतं? इनफॅक्ट ऍड आली की आपण बोर होतो ना, ऍडव्हर्टाइज लागले तर चॅनल बदला टीव्हीचं, पण ती ऍड सखू चहा टाक पाहुण्यांना, आम्ही सुवासिनीने कुकवाला आणि मर्दानी चहाला नग म्हणून डायलॉग वाईज एवढं कोणी लक्षात ठेवू शकतं का? तर त्यामुळं ते आहेच आहे. वेल, प्रश्न असा आहे की एवढं सगळं असताना देखील श्रोते रेडिओ पासून दूर जात आहेत, असं का? नाही, दूर जात आहेत असं नाही, ऑप्शन्स भरपूर आहेत, त्यामुळे तेवढा फरक तर पडणारच. आपल्या काळातला एक वर्ग, तरुण वर्ग, आणि पुढच्या 10-20 वर्षानंतरचा तरुण वर्ग, ह्याच्या आकलन शक्तीमध्ये त्या काळानुसार झालेल्या बदलानुसारच तो डेव्हलप होत असतो ना. आमच्या लहानपणी ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही आकाशवाणी ऐकायचो. त्यावेळेला टीव्ही नव्हते, त्यावेळेला स्मार्टफोन नव्हते, चॅनल्स नव्हते,
पण आता भरपूर ऑप्शन्स मिळाले, त्यामुळे तेवढा थोडाफार प्रत्येकाचा फरक पडणारच आहे. आता टीव्हीवरच्या ज्या मालिका लागायच्या, पूर्वी मालिकाला लोक रामायण असू दे, महाभारत असू दे किंवा बाकी ते हम लोग होतं, बुनियाद नावाची मालिका होती, अशा ती मेगा सिरियल त्यावेळेला वाटायची ती. त्या आठवड्यातून एक वारच ती असायची फक्त, का बुधवार गुरुवार 2 दिवस असायचे, असं काहीतरी ते त्यांचं हे असायचं. रामायण महाभारत आठवड्यातून एकदा यायचं. त्या क्युरिओसिटी मधून लोक ते जाऊन बसायचे टीव्ही समोर आणि ते आता येणार आहे, आता लागणार. मग त्यात किती जाहिराती असू देत, किती काही असू दे, लोक हालत नव्हते तासभर त्या टीव्ही सेट समोर. हे प्रत्येकाच्या माध्यमाचं. आता क्रिकेटचं त्याला आपण उदाहरण देऊया ना. क्रिकेट हे सुरुवातीला कसोटी आली, त्यानंतर त्याची वन डे झालं, त्यानंतर T20 आलं. आता तर मध्यंतरी अशी चर्चा होती की वर्ल्ड कपचे जे पूर्वी 60 ओव्हर खेळल्या जायच्या ह्याला, पूर्ण जो दिवसभराचा सामना असतो 50 ओव्हरचा, तो पूर्वी 60 ओव्हरचा असायचा. आता तो 40 करावा की काय अशापर्यंत आलेलं होतं, कारण तो एक स्पीड आलेला आहे. पूर्ण T20 मुळे एक काय गती आलेली आहे त्या सगळ्या खेळाच्या ह्याला. तो एक जो बदल होत गेला त्याचा अतिरेक पण झाला. हे खूप महत्त्वाचं. क्युरिओसिटी नावाचा जो प्रकार आहे तो कमी झाला. आता बाबा भारत पाकिस्तान मॅच आहे किंवा भारत ऑस्ट्रेलिया मॅच आहे, वन डे मॅच आहे, हे पेपरमधून लोक वाचायचे आणि लक्षात ठेवायचे की अमुक तारखेला मॅच आहे बरं का. आता टीव्ही लावला की कुठल्या ना कुठल्या तरी चॅनलवर मॅचेस सुरूच असतात. त्यामुळे त्यातली एक उत्सुकता कमी झाली आणि त्यामुळं ते सगळं हा प्रकार त्यांना बदल करत 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 आणावा लागला. आकाशवाणी त्याच प्रकारे आकाशवाणीचा बदल करून मग थोडंसं पूर्ण संगीतावरच बेस करून गाणीच ऐकूया सगळ्यांना आणि त्याला काही मर्यादा ठेवायला नको. आणि मग मध्ये मध्ये खमंगपणा येण्यासाठी जॉकीनं आणलं, काही विनोदी सेगमेंट आणले, ते कॉन्टेस्ट वगैरे, हे बदल होत गेले. म्हणजे हे पण बदल जसे झाले तसे FM मध्ये अजूनही काही पुढे भविष्यात बदल होतील, पण हे भविष्यात अंधारात आहे वगैरे हे तर मी तर मान्य नाही करू शकत. त्याचा कमर्शियली थोडाफार इफेक्ट होणार सगळ्याच गोष्टीवर. जेव्हा स्पर्धा येते त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. पण बदल हे झाले पाहिजेत आणि ही चांगली गोष्ट आहे, चांगले संकेत आहेत ना हे बदल होणं. ऑफकोर्स बदल कॉन्स्टंट आहे आणि बदल व्हावाच. बदल जर बदल झाला नाही तर मग नोकिया होईल, अँबॅसेडर होईल, कोडॅक होईल. तुम्ही कितीही भले मोठे ब्रँड असाल पण तुम्ही जर स्वतःला बदललं नाही तर पाण्याच्या पडद्याच्या आड जावं लागेल. याला धरूनच माझा प्रश्न असा आहे की इतकं कॉम्पिटिशन आहे सध्या मार्केटमध्ये, प्रत्येक गोष्टीचं डिजिटलायझेशन होतंय, मी सुरुवातीला म्हणत होतो त्याप्रमाणे. सो ह्या सगळ्या शर्यतीमध्ये टिकण्यासाठी रेडिओ समर्थ आहे का? कसा टिकेल रेडिओ? नक्कीच आहे. एक गोष्ट आहे, आपल्याकडं जी सिस्टीम आहे पूर्ण बसलेली आहे, आपल्या देशाची सिस्टीम, प्रत्येक राज्याची सिस्टीम, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारणामध्ये असेल किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये असेल काही ना काहीतरी घडत असतं आणि हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आता खूप सोपं झालेलं आहे सगळ्या लोकांना. आणि मग लोक विचार करताना काय करतात की नाही आपण फक्त डिजिटलवरच त्याचं प्रमोशन करूया, नाही फक्त आपण न्यूजपेपरमध्येच त्याचं प्रमोशन करूया, अशी गोष्ट राहिली नाही. आता 360 डिग्री ज्याला म्हणतात तशा प्रकारे लोक प्रमोशन करतात प्रत्येक गोष्टीचं. आणि लोकांच्या आता लक्षात आले की कॉम्पिटिशनच एवढी वाढलेली आहे की आपल्याला खिशामध्ये आपल्या 15 रुपये असून उपयोग नाही, तो वाजवूनच दाखवला पाहिजे. मग तो कुठं वाजवायचा? फक्त एकाच माध्यमात तो वाजवून चालणार नाही, तो सगळीकडून त्याचा हे केला, भडीमार केला आपण तर आपला प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचेल. मी एक आता त्याचं नाव मी घेत नाही त्या प्रॉडक्टचं, एक कंपनी होती खूप फेमस कंपनी, त्याचा क्रीम होतं ते, तर त्या क्रीमच्या फॅक्टरीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती फॅक्टरी बंद पडली आणि लोकांच्या बाकीच्या कंपन्यांनी असं उठवलं गेलं की ही कंपनी आता अशा प्रॉब्लेम आला त्यांच्या फॅक्टरीमध्ये आणि ती कंपनी बंद पडलेली. असं ते निगेटिव्ह त्याची पब्लिसिटी व्हायला लागल्यामुळं त्याचं प्रॉडक्ट ते खपेना. पुन्हा ते उभे राहिले आणि त्यांचं प्रोडक्शन चालूच होतं पण ते उभे राहिले पुन्हा आणि त्यांना त्रास व्हायला मार्केटिंग करताना. त्यावेळेला झालं काय, त्या कंपनीनं फक्त रेडिओचा वापर केला आणि प्रत्येक स्टेशनला, प्रत्येक FM स्टेशनला त्यांनी दिवसाचे 100 स्पॉट वाजवले आणि त्याचा भडीमार एवढा केला की त्याचा त्यांना इतका रिस्पॉन्स चांगला मिळाला
की FM मधून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. अशी त्यांची अशी खूप उदाहरणं आहेत. अशासारखी अशी शेकडो उदाहरणं आहेत FMच्या ह्याच्याबद्दल. जर तुम्ही काहीतरी वेगळा विचार केलात ना तर कुठलीही गोष्ट तुमची बंद नाही पडू शकत. की जे काही तुमचं क्षेत्र आहे ते डेव्हलप करत गेलात स्वतःच्या ह्याच्यातून. आता आमच्याच चॅनलचं रेडिओ ऑरेंजच मी उदाहरण देतो. RJ आजी नावाची आम्ही कन्सेप्ट आणली. जनरली RJ हा तरुण असतो, स्टायलिश असतो, मस्त कूल डूड असतो, मस्त रील्स करतो, काय फ्लर्टिंग करतो मुलींच्या बरोबर, हे करतो ते करतो, असं आपण आपल्याला समोर एक इमेज असते. बरोबर. पण आम्ही वेगळा विचार करून आजी हे जे पात्र असतं घरातलं, एक घरातली आजी त्यात सहभागी होणार म्हटल्यानंतर सगळं कुटुंब कामाला लागतं. आजीची प्रॅक्टिस घेणं, आजी कशी दिसणार, कशी बोलणार, काय बोलणार, आणि आजी ह्या पात्राच्या इमोशन्स कुठंतरी लपलेले आहेत. तिच्या तरुण वयामध्ये एकदा संसाराला लागले, नोकरीला लागले, आणि मग माझं हे राहून गेलं, आमच्या वेळेला FM नव्हतं, नाही तर मी पण RJ झाले असते, अशा ज्या भावना त्या आजी लोकांच्या ज्या होत्या त्या आमच्या या कन्सेप्टमध्ये इतक्या उतरल्या चांगल्या प्रकारे, आणि इतका भरघोस प्रतिसाद मिळाला त्या कन्सेप्टला. आणि स्वतःहून फोन लोकांचे यायला लागले की आम्हाला पण पार्टिसिपेट व्हायचं, आम्हाला पण पार्टिसिपेट व्हायचं असं. आणि त्याच्यातून आम्ही फिनाले केला एक मोठा. त्यातून आम्ही 12 आजी फायनल ज्या पोहोचले होते त्याच्यातून आम्ही 5 आजींना बक्षिसं दिली वगैरे. आणि त्यातल्या एका आजीला आम्ही एका महिन्यासाठी रेडिओवरून शो दिला. RJ. हा कुठेतरी एक वेगळा विचार झाला आणि फटकन त्या आजीच्या शोला तर रिस्पॉन्स मिळालाच, पण आमच्या चॅनलला एक वेगळा मिळाला. एक वेगळी कन्सेप्ट त्यांनी आणली. आणि म्हणजे तुमच्या जसं आपण म्हणतो की आता ऍड सुद्धा लागतात, रेडिओ लागतात, टीव्हीवर लागतात, सगळीकडे आपण ऍड्स मध्ये सुद्धा तुमची किती क्रिएटिव्हिटी दिसते हे त्याच्यावर अवलंबून असतं तुमचं प्रोडक्ट खपणं न खपणं. आता ऍडव्हर्टाईज पण एवढ्या क्रिएटिव्ह यायला लागलेल्या आहेत की लोक लगेच स्विच होत नाहीत. लोक पूर्ण बघतात ते ऍड किंवा पूर्ण ऐकतात की अरे काय सांगितलंय मी. पूर्वी असं नसायचं, एक टिपिकल फॉर्मॅटमध्ये जाहिरात यायची आणि संपून जायची. तर हे सगळं आहे त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या खूप कंगोऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टीला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असं एका झटक्यात हे नाही, ह्याला काही भविष्यच नाही आता इथून पुढं, असं नाही होणार. आपने अभी जो रेडियो ऑरेंज का बताया, तो नए कंसेप्ट चलाने में और नए नए एक्टिविटीज को लेने में रेडियो ऑरेंज बहुत बढ़िया है. मैं भी फॉलो करता हूँ. वो 5 दिन से शुरुआत हुई थी आपकी, जैसे मेरे को याद है. वो एक बहुत अलग कंसेप्ट, मतलब रेडियो के ऊपर मुझे नहीं लगता इतना मैसिव लेवल पर किसने उस टॉपिक पर बात करी होगी. तो आपने एक लिटरेसी लाने की कोशिश. देखिए ये कितनी पुरानी एक्टिविटी होगी, लेकिन आज भी मेरे को याद इम्पैक्ट होता है उस चीज का. मेरे को वैसे डिस्कस बहुत करना है, एंड हम तो मतलब बोल बच्चन ही है. जब हम बोलते हैं तो समय का हमको पता नहीं चलता, लेकिन कहीं ना कहीं रुकना होता है. तो इसलिए मेरे को वाइंड अप करना है. एंड एट द एंड ऑफ द पॉडकास्ट मैं हमेशा एक हाइपोथेटिकल सवाल पूछता हूँ. इससे पहले जो मेरे गेस्ट रहे हैं मैंने मोस्टली उनको प्राइम मिनिस्टर बनाया था, लेकिन आज मैं सोच रहा हूँ कि मान लीजिए आपके पास बहुत इंफ्रास्ट्रक्चर है और आप खुद का एक ब्रांड खड़ा कर रहे हो. फॉर एग्जाम्पल उसका नाम है रेडियो शगुन, और आपको इंडिया में उसको लॉन्च करना है. तो आपके सपनों का रेडियो कैसा होगा? अब मैं इस सवाल का जवाब आपसे लूं उससे पहले ये भी आपको बताना चाहता हूँ कि ये सवाल मैं कर क्यों रहा हूँ. इसका रीजन ये है कि जब हम निचले लेवल पर ग्राउंड के ऊपर काम करते हैं तो बहुत सारे चैलेंजेस हम लोगों को फेस करने पड़ते हैं. और हम बोल देते हैं ना कि अगर मैं होता तो मैं ऐसे नहीं करता बाबा, मैं तो ऐसे ही इम्प्लीमेंट करता. जनरल होता है बहुत. तो मैं चाहता हूँ कि वो जो पेन है, वो जो दर्द है, वो निकल कर बाहर आए. तो इसलिए आप प्लीज मुझे बताइए कि आपके सपनों का रेडियो स्टेशन कैसा होगा. देखिए कैसा होता है कि सब सपने पूरे होते हैं ऐसा नहीं है, लेकिन मेरा एक जिस कल्चर से मैं आया हूँ, जैसे मेरे ऊपर संस्कार हुए हैं, उस संस्कार के हिसाब से मैं ऑल इंडिया रेडियो से आया हूँ. 8 साल मैंने कैजुअल अनाउंसर करके काम किया है. तो थोड़ा सा एक अपना लैंग्वेज, अपनी भाषा और उसमें एक अच्छा कंटेंट, ये बहुत मायने रखता है. और दूसरी चीज ये है कि रेडियो है भले एंटरटेनमेंट का कई मीडियम है. सब लोगों ने ऐसा सोचना चाहिए कि एंटरटेनमेंट से भी आप एक ये दे सकते हैं, सोशल कॉज दे सकते हैं. मतलब म्हणजे मला म्हणायचं होतं की सामाजिकतेचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही करमणुकीच्या माध्यमातून जेव्हा सामाजिक संदेश देता तो सगळ्यात लवकर पोचतो. विनोदाच्या माध्यमातून एखादा संदेश पोचवला तर तो लगे रहो मुन्नाबाई हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे माझ्याकडे. राईट.
एका गुंडाला पण ऑफ केलं. महात्मा गांधींना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना पोहोचवलं आणि लोकांना क्युरिओसिटी निर्माण झाली गांधी विचारांची. तर तुम्हाला माध्यमात काम करताना तुम्हाला सामाजिकतेचं भान असायला हवं, ते सगळ्यात महत्त्वाचं. माझ्या स्वप्नातल्या रेडिओला मी हेच हे देईन की खूप सामाजिक म्हणजे उठल्यापासून सकाळपासून लेक्चरबाजी आणि भाषणबाजी असं नाही. ते करमणुकीच्या माध्यमातूनच जायला पाहिजे, पण त्याला कुठेतरी एक सोशल कॉज पाहिजे, जोड पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो की माणसाने मोठं स्वप्न बघितलं पाहिजे. आता माझे बरेचसे डायलॉग माझ्या पॉडकास्टमध्ये क्रिटिकल होत चालले, पण ते खूप गरजेचं आहे म्हणून मी ते रिपीट करत असतो. सो मला जर चान्स मिळाला ना रेडिओ स्टेशन डिझाईन करण्याचा, मी कधीही माझ्या आरजेला एक्सपोज नाही करणार. आरजेचा चेहरा नाही दिसला पाहिजे याची मी काळजी घेणार आहे. समजा मला चेहरा दाखवायचीच पाळी आली तर वेगवेगळे मी कॅरेक्टर्स म्हणजे ते कार्टून आपण कॅरिकेचर्स म्हणतो तसे वापरेन मी आणि वेगळ्या पद्धतीने त्याला प्रेझेंट करेन. मग सोशल मीडिया डिजिटल ह्याला कसं हँडल करायचं तर त्याला आपण आरामात एक मेल आणि एक फिमेल व्हिडिओ जॉकी ठेवू शकतो, व्हीजेस ठेवू शकतो आणि ते लोक त्या गोष्टीची काळजी घेतील. पण हे मेनस्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये होताना दिसत नाही. अर्थातच त्याची काही बंधनं असतील, काही अडचणी असतील. ऍक्च्युली मला असं म्हणायचं की नॉट नेसेसरी तुम्ही दाखवा चेहरा न दाखवा हे नाही, तुमची आधी क्रेज किती निर्माण होतीये. भले समजा तुम्ही एक वर्षभर चेहरा न दाखवता आरजे म्हणून काम केलं, निवेदक म्हणून काम केलं, अँकर म्हणून काम केलं रेडिओवरती काय असेल ते, पण त्याच्यामध्ये तुमची क्रेज एवढी निर्माण व्हायला पाहिजे की तुम्हाला बघण्यासाठी लोक शोधत आले पाहिजे. आणि हे जेव्हा होतं ना तर त्यावेळेला तुम्हाला चेहरा दाखवणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या बदलत्या माध्यमानुसार तुम्हाला चेहरा दाखवणं नॉट नेसेसरी. आधी तुम्ही दिलं काय, तुम्ही कंटेंट काय दिलात, आधी लोकांना सांगितलं काय, का तुमच्यापर्यंत लोक येतात, का तुम्हाला बघायला उत्सुक आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. तो नंतरचा भाग आहे तुम्ही चेहरा दाखवा न दाखवा किंवा हा प्रत्येकाचा पर्सनल हे आहे. आता जितूराज नावाचा एक आरजे आहे, तो खूप वर्ष काम करतोय आणि खूप मोठा आरजे आहे. म्हणजे त्याची क्रेज इतकी आहे त्या मेट्रो सिटीज मध्ये की लोक त्याला कसा दिसतो बघण्यासाठी चॅनलच्या बाहेर उभे असतात. बरोबर. पण त्याने अजूनपर्यंत चेहरा दाखवलेला नाहीये. मध्यंतरी कुठल्या तरी शो मध्ये आलेला होता तो, तरी तिथेही त्यानं चेहरा लपवला होता आपला. हे ज्याचा पर्सनल आहे. तर मला सुद्धा लोक म्हणतात की तुम्ही जे कॅरेक्टर करता ते तुम्ही त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून का करा. पण नाही, माझ्या त्या सेगमेंटची मी जे काही प्रकार करतोय तो रेडिओवरून, तो आवाजाशी खेळण्याचा प्रकार आहे. आवाजातली गंमत आहे आणि तितकी ताकद आवाजाचीच आहे, ती चेहऱ्यात नाहीये माझ्या. मला जेव्हा दुसरं काहीतरी प्रेझेंट करायचं असेल, एखादी कॉमेडी स्किट करायचं असेल, जसे आपण बघतो हास्य जत्रा किंवा हवाई उद्या म्हणा, कुवेऊ, असे जे काही हे चालतात त्याच्यामध्ये चेहरा नक्कीच दाखवायला पाहिजे. तिथं तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला सगळ्यातून काय वाचिक अभिनयापासून तुम्हाला अंगिका अभिनयापर्यंत सगळंच करावं लागतं. पण हे माध्यम वाचिक अभिनयाचं आहे, त्यामुळे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. चलो आता आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आहे. नक्कीच बरेच प्रश्न असतात की मलाही छान वाटलं आणि आवडलं बोलल्यानंतर मला छान वाटलं तुझ्याशी बोलून. येस, मी प्रश्न विचारण्याच्या आधीच तुम्ही उत्तर देऊन सोडलंच मला, त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. जनरली मैं सवाल करता हूँ कि मेरे साथ बात करके आपको कैसा लगा? नाही, अगदी फॉर्मल प्रश्न नको आहे. खरंच मला छान वाटलं आणि आपण माझ्याकडून आलं ते आणि छान मजा आली गप्पा मारल्यावर. आता हे माझे विचार प्रत्येकाला पटतील असे नाहीत, कारण हे आता वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि प्रत्येकाला हे पचतील आवडतील असंही नाहीये. पण माझा पर्सनल अनुभव आणि मी जसा डेव्हलप झालो त्यातून माझे विचार तयार झालेले आहेत, त्यामुळे लोक तेवढं समजून घेतील. बेसिकली लाइफ को डीमिस्टिफाई करने की कोशिश मैं इस पॉडकास्ट के दौरान कर रहा हूँ. मैं बहुत बताता हूँ बाबूराव लोगों को कि वो मेरे चैनल को सब्सक्राइब करे, लेकिन मेरी बात नहीं मानते वो. एक बार आप बताओगे क्या? नहीं, अपना बंदा जो है ना, वो जिसने ये शुरू किया है ना, वो उसका जो चॅनल आहे ना वो सबस्क्राईब करायला लागते आणि ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर भी करायला लागते. थैंक यू सो वेरी मच. एंड आज का पॉडकास्ट कैसा लगा कमेंट में जरूर बताइए. जैसे कि बाबूराव ने आपको बताया है तो मेरे चैनल को सब्सक्राइब करना ही पड़ेगा. फिर आऊंगा मैं आपसे मुलाकात करने के लिए. तब तक ख्याल रखिए खुद का, उनका भी ख्याल रखिए जिनसे आप मोहब्बत करते हैं. लव यू ऑल. जय हिंद, वंदे मातरम एंड नमस्कार. जय हिंद.